मित्रांनो, अशा गाड्या लागतात इथं यवतगावच्या अलीकडे. यामुळे काल ॲक्सिडेंट झाला इथं. कारण इथं काय होतं, गाड्या लागायला माणूस तिकडून टू व्हीलरवाला इकडे येतो आणि इकडून तिकडे जातो. त्यामुळं कळत नाही माणसाला आणि लोक हे करतात. हे जे पार्किंग हे अनलिगली पार्किंग आहे. हे सगळं हे पार्किंग जे आहे हे सगळं चुकीचं पार्किंग आहे. हे पहिलं पार्किंग पोलीस प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करून हे इथून काढलं पाहिजे. मित्रांनो, जसं की तुम्ही आता तो व्हिडिओ पाहिला की रोडला गाड्या कशा पद्धतीने लागल्यात. काय होतं मंडळी, आता रात्री जो ॲक्सिडेंट झाला, जो अपघात झाला, तो नशीब त्या दोघांचे प्राण वाचले. त्यांच्या मांड्यांना काही लागले, मांड्या जवळपास हे झाल्यात. काय म्हणजे खूप भयंकर घटना आहेत ह्या. आणि यवत गावामध्ये दोन्ही बाजूनी अनधिकृत पार्किंग आहे. चुकीच्या पद्धतीने रोडला गाड्या लागतात. वरती तिकडे हॉटेल्स असतील, इकडे खाली वरती ह्या भुलेश्वर फाट्या साईडला इकडे गाड्या लागतात रोडला. स्टँडवरती सुद्धा गाड्या लागतात बेकायदेशीर, चहावाल्याच्या तिथे आजूबाजूला. तर हे चुकीचं आहे, हे नाही झालं पाहिजे. याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते, अपघात होतात. नशिबाने त्या दोघांना जीव गेले नाहीत. त्याच ठिकाणी जर जीव गेला असं त्याला कारणीभूत कोण होतं? हे जे तुम्ही आता मी येतो जातो इकडून, मला तिकडून खालून येताना चौफल्यावरून इकडे येताना सुद्धा मी यवतला घुसताना लेफ्ट साईडला तिथे अशा गाड्या लागलेल्या असतात. डाव्या हाताला यायचं कसं, जायचं कसं, कन्फ्यूज होतं माणूस. दिसत नाही इकडच्या सिग्नलला वगैरे इकडून. तर हे थोडंसं बघितलं पाहिजे. किंवा हायवे प्रशासनाने जे काही नो पार्किंग, जे काही अनधिकृत पार्किंग आहे याच्यावर कडक आणि कायदेशीर कारवाई केली पाहिजे. काय त्या दोघांचा नशिबाने जीव वाचला, तर जर जीव गेला असता किंवा एखादा चांगला व्यक्ती गेला असता तर मग लोकांचे डोळे उघडताल का? एखादा चांगला व्यक्ती ही झाल्यावरती कधी होणार? त्यामुळं यवत ग्रामस्थ ह्या लोकांनी याच्यावर मार्ग काढून हे पार्किंगचा जो विषय आहे, ही गाड्या ज्या लागतात रोडला दोन्ही बाजूनी, ह्या गाड्या लागल्या नाहीत पाहिजे. तुम्ही तुमचं ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांनी पार्किंग तुमचं पाठीमागं विकत घ्या, पण रोडच्या हद्दीत गाड्या लागल्या नाही पाहिजे. हे एकदम चुकीचं आहे. एखाद्याचा जीव जाईल. आतापर्यंत बऱ्याच जणांचे गेलेत, अजून कोणाच्या जीव जायची वाट बघताय तुम्ही? हायवे प्रशासनाला विनंती आहे की ह्या रोडच्या कडेला ज्या आजूबाजूला गाड्या लागतात, ह्या गाड्या लागल्या नाही पाहिजे. दंड मारा ह्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट. कोणीही असू द्या, कोणाचीही गाडी असू द्या, कोणीही कितीही मोठा असू द्या. ठीक आहे.